2026 शाकंभरी पौर्णिमा कथा, महत्त्व आणि मुहूर्त. पौराणिक कथेनुसार ही घटना फार वर्षांपूर्वीची आहे. रुरु दैत्याचा मुलगा दुर्गमासूर याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाल्यावर त्याने एक विचित्र वरदान मागितले. त्याने सर्व वेद आणि मंत्रांचे ज्ञान फक्त स्वतःकडे असावे आणि देवांची शक्ती नष्ट व्हावी असे मागितले. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटले आणि अनर्थ घडला. पृथ्वीवरील ब्राह्मण वेद विसरले, यज्ञयाग बंद पडले, त्यामुळे देवांना हविभाग मिळणे बंद झाले आणि ते शक्तिहीन झाले. यज्ञ नसल्यामुळे पाऊस पडणे बंद झाले. तब्बल 100 वर्षे पृथ्वीवर पाऊस पडला नाही. नद्या आटल्या, झाडे करपली आणि सर्वत्र भीषण दुष्काळ पसरला. अन्नावाचून प्राणी आणि माणसे तडफडून मरू लागली. या संकटातून सुटका करण्यासाठी हिमालयात ऋषीमुनींनी आदिमायेची म्हणजेच भुवनेश्वरीची करुणा भाकली. भक्तांचे हे हाल पाहून देवीला पाझर फुटला. ती एका भव्य रूपात प्रगट झाली. सुरुवातीला तिच्या अन्नावर असंख्य डोळे होते. दुष्काळाची ती भीषणता पाहून तिच्या हजारो डोळ्यांतून 9 दिवस सतत अश्रू वाहू लागले. यामुळे नद्या पुन्हा वाहू लागल्या. अनेक डोळे धारण केल्यामुळे तिला शताक्षी असे नाव पडले. त्यानंतर देवीने चतुर्भुज रूप धारण केले. तिच्या हातात कमळ, बाण, धनुष्य होते, पण एका हातात होत्या विविध प्रकारच्या भाज्या, फळे, कंदमुळं आणि औषधी वनस्पती. तिने आपल्या शरीरातून निर्माण झालेल्या या भाज्यांनी म्हणजेच शाकने भुकेल्या जगाची भूक भागवली. म्हणूनच तिला शाकंभरी म्हणजेच शाक धारण करणारी असे नाव मिळाले. पुढे दुर्गमासूर जेव्हा युद्धाला आला तेव्हा देवीने त्याचा वध केला आणि दुर्गा हे नाव धारण केले. वेदांचे ज्ञान परत आले, यज्ञ पुन्हा सुरू झाले आणि सृष्टी पुन्हा सुजलाम सुफलाम झाली. आता आपण पाहूया या दिवसाचे महत्त्व. शाकंभरी पौर्णिमा ही पौष पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. ही देवी वनस्पती, अन्न आणि निसर्गाची अधिष्ठात्री देवता आहे. विशेषतः शेतकरी आणि निसर्गप्रेमींसाठी हा दिवस अत्यंत पवित्र आहे. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात या दिवशी देवीला 60 किंवा त्याहून अधिक प्रकारच्या भाज्यांचा, ज्याला आपण भाजी भाकरी म्हणतो, त्याचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. थोडक्यात सांगायचे तर हा दिवस निसर्गाचे आभार मानण्याचा आणि अन्नाचे महत्त्व समजून घेण्याचा दिवस आहे. येत्या 2026 मध्ये शाकंभरी पौर्णिमा तिथीचा प्रारंभ 2 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6:53 होत असून तिथीची समाप्ती 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 होणार आहे. परंतु सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी 3 जानेवारीला असल्याने 3 जानेवारी 2026 रोजीच हा उत्सव साजरा केला जाईल. तर मंडळी, निसर्गाचे रक्षण करणाऱ्या शाकंभरी देवीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय शाकंभरी देवी.